छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेली घटना गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. चांदगुडे कुटुंबातील तिघांनी या डोंगरावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. मृतांमध्ये 19 वर्षीय कुणाल चांदगुडे यांचे वडील मुरलीधर चांदगुडे वय 48 वर्ष आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे. घटनेनंतर कुणालच्या आजोळ आणि सासराकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. मुरलीधर चांदगुडे यांच्या कुटुंबियांनी कुणालची आई संगीताला पूर्णपणे दोषी ठरवलं होतं. मात्र आता संगीताची बहीण पल्लवी समोर आली असून तिने सासरच्या माणसावर गंभीर आरोप केलेत. पल्लवीने सांगितलंय की मुरलीधर आणि संगीताच्या लग्नापासूनच चांदगुळे कुटुंबात संघर्ष सुरू झाला होता. या संदर्भात तिने अनेक महत्त्वाचे खुलासे केलेत. संगीता आणि मुरलीधर यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. त्यांना आदित्य नावाचा पहिला मुलगा होता. आदित्य जेव्हा अवघा 14 ते 15 महिन्याचा होता तेव्हा संगीता सासरी गेली होती. त्यावेळी सासऱ्यांनी दोघांचे लग्न मान्य नसल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर त्यांना शेती मिळाली आणि ते शेती करू लागले. मुरलीधर ड्रायव्हर म्हणून काम करत असताना संगीताने मुलाला पाठीला बांधून सलग 4 वर्षे एकटीने शेती केली. तिनं तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाला जपले. पण 14 वर्षापूर्वी मोठ्या मुला आदित्याचा मृत्यू झाला आणि संपूर्ण चांदगुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. आदित्यच्या मृत्यूनंतर संगीताला प्रचंड मानसिक धक्का बसला. पोटचा गोळा गेल्याने तिला अस्वस्थ अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली. मानसिकदृष्ट्या अस्थिर झाली. संगीता रात्री अपरात्री शेतात जाऊन मुलाला शोधायची. आदित्यसाठी तिचा जीव कळकळत होता. या दुःखातून सावरण्यासाठी संगीता आणि मुरलीधर 15 दिवसांसाठी संगीताच्या माहेरी आले होते. त्याच काळात संगीताच्या सासऱ्यांनी कोणालाही न विचारता जमिनीचा काही तुकडा मुलींच्या नावावर केला होता. या गोष्टीचं मुरलीधर यांना खूप दुःख झाले होते. ते पल्लवीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. पल्लवीने आपल्या बहिणीची बाजू मांडताना म्हटलं की जर संगीताला नवऱ्याकडून 20 वर्ष इतका त्रास सहन करावा लागला होता तर तिनं काही सेकंदाचाही विचार न करता नवऱ्याच्या आणि मुलाच्या मागे मागे दरीत उडी घेतली नसती. मुरलीधर यांच्या नातेवाईकांना कुणाल आणि संगीता यांच्या मृत्यूचं अजिबात दुःख नव्हतं. त्यांना फक्त मुरलीधरच्या जाण्याचं दुःख होतं. आमच्यासाठी ही बाब अत्यंत वेदनादायी होती. त्यामुळे आम्ही अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात घेतले असेही पल्लवीने स्पष्ट केलंय.